अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या चरणांशी शरण आलेला भक्त कधीच रिकाम्या हाताने माघारी जात नाही. कारण जो कोणी स्वामींच्या पायाशी आपला माथा टेकतो तो कधीच हताश किंवा निराश राहत नाही. स्वामी त्याला भरभरून देत असतात. स्वामी तुमचे प्रयत्न बघतात. स्वामी तुमचं शुद्ध मन बघतात. स्वामी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करत असलेलं कर्म बघतात. स्वामी हे बघत नाही की तुम्ही किती लाखो रुपयांचा खर्च केला आहे. स्वामी हे बघत नाही की किती तुम्ही मोठी सजावट, किती मोठं मंदिर बांधलंय. स्वामी हे बघत नाहीत. स्वामी बघतात तुमचं कर्म, स्वामी बघतात तुमचं शुद्ध मन आणि स्वामी बघतात तुमचे प्रयत्न. स्वामींना सर्व काही दिसत आहे. आपण जरी असं समजत असलो की मी काही चुकीचं केलं आणि मला कोणी बघितलं नाही म्हणून मी वाचलो, स्वामी सर्व काही बघत असतात. जे काही आपल्याला करायचं आहे ते खरेपणाने करा. जे बोलायचं आहे ते शुद्ध मनाने बोला. जे काही मिळवायचं आहे ते प्रामाणिक प्रयत्नाने, प्रामाणिक मार्गाने मिळवा. स्वामी कधीच तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रकाश निर्माण करेल. आजचा संदेश तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला खरी स्वामी भक्ती काय असते हे सांगून जाणार आहे. म्हणून आजचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की टाईप करा. स्वामी भक्तांनो, आपल्याला असं वाटतं की मी मोठे यज्ञ केले, मी मोठी पूजा केली, मी मोठा खर्च केला म्हणजे स्वामी माझ्यावर प्रसन्न होतील. तर असं अजिबात नाही. स्वामींना जास्त आवाढव्य काही नको आहे. स्वामींना नितळ खरं शुद्ध मन हवं असतं. एखादं निरागस मूल आहे, त्या मुलाला जोपर्यंत काही समजत नाही तोपर्यंत त्याचं मन स्वच्छ असतं. परंतु जेव्हा ते मुलगा मोठा होऊन बाहेरच्या जगामध्ये पाऊल ठेवतो तेव्हा त्याला खरं जग समजत असतं. कधी कधी माणूस स्वार्थी बनतो. आपल्या स्वार्थासाठी इतरांना किती त्रास होतो आहे हे तो बघत नाही. तो फक्त स्वतःचा स्वार्थ साधत असतो. आपल्यामुळे दुसऱ्याचं वाईट होतंय की नाही हे याकडे सुद्धा तो लक्ष देत नाही. अशा वेळी माणसाने समजून घ्यायला हवं की जेव्हा आपण आपलं काहीतरी चांगलं करण्यासाठी जातो तेव्हा दुसऱ्याचं वाईट होऊ नये हे सुद्धा आपण तितकंच महत्त्वाचं ठरलं पाहिजे. स्वतःला मोठं करण्याच्या या व्यसनामध्ये आपण कित्येकांच्या जीवनामध्ये वाईट बनतो आहोत हे सुद्धा आपण बघत नाही. म्हणून पोटापुरतं कमवा, परंतु चांगल्या आणि प्रामाणिक मार्गाने कमवा. कधी दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊ नका, कधी दुसऱ्याचं वाईट करू नका. दुसऱ्याला कसं आनंदी ठेवता येईल, दुसऱ्याला कशी मदत करता येईल यावरती आपण भर दिला पाहिजे, ना की दुसऱ्याचं वाईट केलं पाहिजे, दुसऱ्याला गरीब बनवलं पाहिजे किंवा दुसऱ्याला अंधारात ढकललं पाहिजे. असं अजिबात आपल्या हातून घडता कामा नाही. कारण जो इतरांना त्रास देतो तो कधी स्वतः सुखी राहू शकत नाही. म्हणून जर स्वतःला सुखी समाधानी ठेवायचं असेल तर इतरांच्या नजरेमध्ये कधी आपण चुकीचं कामं करता कामा नाही. कारण जर आज मी कोणाचं वाईट केलं तर उद्या माझं चांगलं होईल अशी अपेक्षा मी का धरावी. जर मी दुसऱ्याचं स्वतः वाईट करतोय तर मी का माझं चांगलं होईल अशी अपेक्षा धरावी. जर खरोखर मी दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार केला, दुसऱ्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर स्वामी माझा विचार करतील. मी जो प्रयत्न केला त्यामध्ये मला यश मिळालं तर नक्की स्वामीही माझं चांगलं करतील. स्वामीही मला सुखी समाधानी जीवन देतील. म्हणून इतरांचं चांगलं करा, तुमचंही आपोआप चांगलं होईल. आपल्या मनाला विचारा की स्वामी माझ्या सोबत आहेत. जर मन शुद्ध असेल तर स्वामी आपल्या सोबत आहेत. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.